तर तिकडे परभणीमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 26 दिवस पूर्ण झाले। निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंबीय, मनोज जरांगे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांचा सहभाग होता। हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच। अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं? अजित दादा, क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है। परभणीमध्ये हा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। परभणी शहरातल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानातून हा मोर्चा निघालेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं आणि यावेळेला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधींनी आपलं मत यावेळेला व्यक्त केलं होतं। नेतृत्व फितृत्व जाऊ द्या खड्ड्यात, तिकडं समाजाच्या बाजूनं त्यांनी ताब्द देऊन दिन डबल। मग त्यांना कचका कळण परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात। दांडे मूळच तर मागे सरकत नाहीत। मग यांना करू देच आता। यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या, मग यांना कचका सांगूच आता। यांना त्याचा थोडं सापडून द्या, त्याला थोडं सापडून द्या, त्याला सुद्धा वाजवतो मी, त्यालाही सोडित नाही। आपलं ना डायरेक्ट नाव असतं, आपलं ते दाटोमोठी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बोकान हाकीनन फाकीनन। आपण असल्या अंदाजे नाव नाही घेत, उलसिक सापाडा के डायरेक्ट नाव। आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत। हा, त्याला राज्यात फिरून देत नाही, तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडेचा सापडू द्या किंवा क्ल्यू मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाही आपण। हे सराईत गुन्हेगार आहेत, हे साधे गुन्हेगार नाहीत। हे सगळ्या महाराष्ट्राला लपून 20-25 दिवस राहतात, म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाहीत। त्या जबरदस्त विकृती आहेत, त्याचा समूळ नायनाट केला पाहिजे, तरच आपला महाराष्ट्र आहे सगळा। म्हणजे एकट्या माझा भाऊ, माझ्या कुटुंबातला आधार, गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय। सगळे गोष्टींचं ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।